श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 14 जून। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंत जोडणे हाच एक धर्म। नमस्कार। आज दिनांक 14 जून। श्रीराम जय जय राम। भगवंत जोडणे हाच एक धर्म। भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा। भगवंत जोडणे हाच एक धर्म। अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोचत। दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव होण्याकरिता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला? भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो। बावळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील? मी पणाने केलेले काम नाही उपयोगी पडत। शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म। मी भगवंताच्या हातचे बावले आहे असे समजावे। राम करता असे म्हणावे, म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी। भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते। ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही। एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो। भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते, तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते। परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतःकरण दुखावू नये। परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचाही नाही। व्यवहारात कोणाला फसवू नये आणि कशाला भुलू नये। आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी। लोकांकडून न फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे। आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी। व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे। कोणत्याही परिस्थितीत मी राहील असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही। आपण श्रीमंताचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये। अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे। प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे, ही संपत्तीची समान वाटणी होय। मोबदला न देता आपण जर पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते। काय गंमत आहे बघा। इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो, पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज। तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो। पैसा नसून अडते आणि तो असून नडते, अशी आपली परिस्थिती आहे। संन्याशाने 1 दिवसाचा संग्रह करावा, गृहस्थाने 3 दिवसांचा संग्रह करावा। आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये। मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी होय। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। इथे महाराज आपल्याला आपल्या खऱ्या धर्माविषयी सांगतात। महाराज म्हणतात की आपला खरा धर्म म्हणजे भगवंताला जोडणे होय, आणि असा भगवंत जोडण्याकरता कधीतरी अधर्मही घडला तरी तोही खरा धर्मच होतो। कारण मुळात आपला जन्मच भगवंताचं अनुसंधान साधण्यासाठी आणि त्याच्या प्राप्तीकरता झालेला आहे।
पण आपण काय करतो की आपण प्रपंचात अडकतो. आणि हा प्रपंच तरी कसा करतो, तर आपला अभिमान बाळगून. आणि जर आपण आपलं कर्म अभिमानासहित केलं तर आपलं त्यात कसं भलं होणार. आणि मग असं कर्म करताना आपण कितीही धर्मशाळा बांधल्या काय, देवळं बांधली काय, दान धर्म केला काय, पण भगवंताला थोडीच जोडू शकणार आहोत. उलट आपला अभिमान वाढीस लागतो. आणि म्हणूनच आपण आपल्या परमेश्वराला अनन्य भावाने शरणागत होऊन त्याच्या ठाई सर्व आपलं सर्वस्व अर्पून आपलं कर्म करणं आवश्यक आहे. मी करता आहे हे विसरून राम करता आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी परमार्थात जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे परमेश्वरा ठाई असलेली पूर्ण निष्ठा. आणि अशी निष्ठा येण्यासाठी आपल्याला त्याचं अनुसंधान असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अर्थातच आपल्या सर्व संतांनी सांगितलेला मार्ग म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. जसं प्रपंचामध्ये अभिमान आड येतो तसंच अगदी बावळटपणाही आड येतो. त्यामुळे दोन्हीचा सुवर्ण मध्य साधून आपला प्रपंच आणि परमार्थ आपण साधावा. श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये. पैसा कमवावा जरूर, पण त्यात चिकटले पण नसावं. व्यवहार हा कुठलीही वासना न ठेवता आपण सांभाळावा आणि आपलं सर्वस्व त्या परमेश्वराला अर्पण करून आपला परमार्थ साधावा. हे अनुसंधान आणि त्यासाठी आपण सातत्याने नामस्मरण करणं हे आपल्या वृत्तीत येऊ, हीच त्या गुरुचरणी आणि त्या परमेश्वराचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम